सोयाबीन खरेदीच्या समस्येनंतर आता एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे। सोयाबीन खरेदी केंद्र जरी शासनाकडून बंद झाली आणि जर कदाचित या खरेदी केंद्राला सुरू करण्याचे आदेश दिले तर शेतकऱ्याकडून खरेदी केलेलं सोयाबीन नेमकं ठेवायचं कुठं हा मोठा प्रश्न आहे। मी आता वखार महामंडळाच्या गोडाऊन आहे, पणन विभागाकडून जे खरेदी केलं जातं सोयाबीन ते वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये ठेवलं जातं आणि हे याच्यासाठी दाखवतोय की सोयाबीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेली आहे ती गोडाऊन्स धाराशिव जिल्ह्यातली जवळपास सगळी ही जी आहेत ती फुल झालेली आहेत। पूर्ण कॅपॅसिटीने ही गोडाऊनं भरलेली आहेत आणि वखार महामंडळानं आता जर सोयाबीन जर परमिशन शासनानं दिली तर सोयाबीन खरेदी सुरू झाली तर नेमकं हे सोयाबीन ठेवायचं कुठं, हे सोयाबीन ठेवल्यानंतर याची बरीचशी जबाबदारी ज्यावेळेस हे सोयाबीन वरी उचलायचं ठरेल, ज्यावेळेस घेऊन जायचं ठरेल त्याचा कालावधी निश्चित आहे, अनिश्चित स्वरूपाचा कालावधी आहे, कधी नेईल ते सांगता येत नाही। त्यामुळं तोपर्यंत हे जबाबदारी जी असते ती गोडाऊन किपरवर असते आणि त्यामुळं हे सोयाबीन तोपर्यंत जपायचं आहे। आता अशी परिस्थिती आहे की धाराशिव जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांचं सोयाबीन खरेदी राहायचं बाकी आहे। आता आपल्या पूर्ण इथं म्हणजे महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ उस्मानाबादमध्ये आपले 1,97,027 कट्ट्याची आवक झाली असून ते 9,851 मेट्रिक टन आहे सध्या, म्हणजे आत्तापर्यंत आवक। आता काय परिस्थिती आहे, गोडाऊन फुल आहे कशी आहे, म्हणजे आता आवक जर झाली तर गोडाऊन ठेवण्याची परिस्थिती आहे का? आता इथं आमच्या ओन गोडाऊनला सर आहे सध्या आता जागा, एक 300-400 टनाची जागा आहे शिल्लक। मग त्याच्या पुढे गेलं तर नाही आहे सध्या जागा। हां फुल झाले सर आता सध्या। हां कळवलं सर, बाकीचे आमच्या इथं कळंबला घेतलेलं आहे भाड्याचं गोडाऊन, उमरग्याला घेतलेलं आहे, मग तिथंच आहे जागा सध्या। म्हणजे इथं लोकलला नाही आहे जागा सध्या, गोडाऊन फुल झाले। किती सध्या आवक घेऊ शकते इथं तर नाही आहे सर जागा सध्या आता। बाकी उमरग्याला आहे, कळंबला आहे, आमचे वेअरहाऊस आहेत, परांड्याला आहेत, बार्शीला आहेत। तिथं त्याच्यामध्ये एक नुकसान असे होते खरेदी केंद्रामध्ये अंतर लांब पडतं, माझा वेअरहाऊस बाहेर आहे, काय कसं? नाही तसं नाही, आता म्हणजे ते आमच्या विभागीय कार्यालयाकडून प्रत्येकाचं म्हणजे अंतर त्यांना जोडून दिलेले आहे त्यांना। आणि खरेदी बाकी असताना सुद्धा जी बघितलं परिस्थिती की खरेदी केंद्र बंद झालीत। मग आता ही परिस्थिती गोडाऊन केंद्राच्या की वखार महामंडळानं आमची गोडाऊन फुल झाल्याचं कळवलेलं आहे। मग पर्यायी खरेदी केंद्र चालकांना जी आहे ती जर सोयाबीन घेतलं तर त्यांना जिथं उपलब्ध असेल त्या वखाराला घेऊन जावं लागतं, मग त्यांना वाहतूक खर्च परवडत नाही आहे। त्यामुळं खरेदी केंद्र चालक देखील हे कुठेतरी सोयाबीन घेण्यात टाळाटाळ करतायत। आत्ता जे वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी आपलं बोलणं झालं त्यांनी असं सांगितलेलं आहे की आमचा प्रयत्न असा चालू आहे की जिथं कुठं भाड्यानं गोडाऊन मिळतात, मात्र धाराशिव जिल्ह्यात सगळी गोडाऊन जी आहे ते फुल झालेली आहेत। त्यामुळं जर राज्य शासनानं परमिशन दिली किंवा परवानगी मिळाल्यानंतर खरेदी केलेलं सोयाबीन कुठं ठेवायचं हा देखील एक मोठा प्रश्न आहे। त्यामुळे आता शासन याच्यावर कसा तोडगा काढतं हे देखील पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच कुठं हे खरेदीला परवानगी मिळत नाही की हा देखील प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होताना दिसत आहे। बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव।